नमस्कार मित्रांनो, तुम्हीही जर इयत्ता 7वी शिकत असाल, तर हा आपला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. 7वी स्कॉलरशिप याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. 7वी स्कॉलरशिप असते, तर हो, जे विद्यार्थी 7वी असतात त्यांना स्कॉलरशिप नावाची एक परीक्षा असते. त्यामध्ये कोणकोणते विषय असतात, किती मार्कांसाठी असतात, आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपण ती परीक्षा उत्तीर्ण होऊ, हे सर्व आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या छानशा व्हिडिओला. तर पहा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जर पाहिले तर आपल्याला 2 पेपर ह्या परीक्षेला विचारले जातात. 150 मार्कांचे 2 पेपर. पहिल्या पेपरमध्ये आपल्याला 2 घटक असतात. 2 घटक म्हणजे काय? तर मराठी आणि गणित. मराठी प्रथम भाषा याच्यावर आपल्याला 25 प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी म्हणजे 50 गुण. आणि त्याचबरोबर गणित जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 50 प्रश्न विचारले जातात आणि 100 गुणांसाठी. 50 ला गुणिले 2 100. दीड तासांसाठी म्हणजे जवळ-जवळ आपले 75 प्रश्न 150 मार्कांसाठी पहिला पेपर असतो. दुसरा पेपर देखील तसाच. इंग्रजी तृतीय भाषा हा 25 प्रश्न आणि 50 गुणांसाठी आणि त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न 100 गुणांसाठी. हा देखील 150. म्हणजे दोघं पेपर मिळून आपले असतात 300 गुण. 300 गुणांपैकी आपल्याला छान प्रकारे असे गुण मिळवायचे जेणेकरून आपण ह्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ आणि आपल्याला स्कॉलरशिप मिळेल. तर पहा, सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात, कठीण पातळीचे प्रश्न असतात. OMR सीट प्रमाणे आपल्याला ते गोल भरायचे मित्रांनो परीक्षेमध्ये. पहा, मी स्वतः राहुल दादा तुम्हाला या ठिकाणी मराठी यावरील संपूर्ण अभ्यास घेणार आहे किंवा शिकवणार आहे. त्याचबरोबर आपल्या मित्रांनो गणित असेल, इंग्रजी असेल, बुद्धिमत्ता असेल यासाठी देखील स्वतंत्र शिक्षक आपल्या ह्या YouTube चॅनलला तुम्हाला मिळतील. मराठीमध्ये आपल्याला 1 ते 25 प्रश्न हे मराठीचे असतात आणि त्यांमध्ये काय-काय विचारले जाते ते आपण आता सविस्तर पाहूया. तर पहा, मराठीमध्ये पहिल्याला आपल्याला विभाग आहे किंवा घटक आहे तो म्हणजे आकलन. आकलन म्हणजे काय? आपल्याला नीट अभ्यास करायचा आहे. उतारा व त्यावर आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेला एक उतारा दिला जाईल व त्यावर काही 2 ते 3 प्रश्न दिले जातील आणि उतारा वाचून आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. कविता व त्यावर आधारित प्रश्न आपल्याला एखादी कविता दिली जाईल. त्यावर खाली 2 ते 3 प्रश्न विचारले जातील आणि कवितावरून आपल्याला ते प्रश्न सोडवायचे. त्यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. सुसंगत वाक्यांचा म्हणजे आपल्याला एक प्रश्न दिला जाईल, खाली ऑप्शन दिले जातील. त्यानंतर संवाद व त्यावर आधारित प्रश्न. 2 व्यक्तींमधील संवाद असेल. 2 आई-वडील, काका-काकू 2 व्यक्तींमधील संवाद असेल आणि त्यावरून आपल्याला खाली प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायचे. याला म्हणतात आकलन करणे मित्रांनो, आकलन करणे. हां, वाचायचे, समजायचे आणि त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तर द्यायची. याला म्हणतात आकलन करणे. त्याबरोबर शब्दसंपत्ती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध व अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, समूहातील एक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द अशी शब्दसंपत्ती आपल्याला पेपरला विचारली जाईल. समानार्थी शब्द यावर प्रश्न येतो, विरुद्धार्थी, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहामधील शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द या सर्वांवर आपल्याला स्पेशल लेक्चर घ्यायचे, स्पेशल व्हिडिओ घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अतिशय छान प्रकारे समजेल आणि परीक्षेमध्ये मार्क मिळतील. पहा, कार्यात्मक व्याकरण हा आपण फक्त भाग पाहतोय, की आपल्याला अभ्यासायचं काय हा फक्त भाग पाहतोय छोट्या प्रकारे. ठीक आहे. वर्णविचार, संधी त्यामध्ये आपल्याला स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी, पूर्वरूप संधी, सर्व संध्या त्यानंतर शब्दांच्या जाती, त्या 8 जाती त्यांचा अभ्यास करायचा आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वी, केवलोपी असे अवयव यांचा अभ्यास करायचा आहे. शब्दांच्या जाती, संकीर्ण स्थान यांचा देखील संकीर्ण स्वाध्याय यांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. लिंग, वचन, त्याचबरोबर विभक्ती, कारकर्त, प्रयोग, वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, काळ, काळांचे प्रकार, त्याचबरोबर मराठी साहित्य सामान्य ज्ञान म्हणजे मराठीशी संबंधित जे महत्त्वपूर्ण व्यक्ती असेल, त्यांचे पुस्तक, कवी, स्त्रिया या सर्वांचा अभ्यास, साहित्य, टोपणनामे सर्वांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. हे झाला आपला सिलेबस मित्रांनो. हे झाला आपला सिलेबस हा सविस्तर आपल्याला पाहायचा आहे. आता पहा, तुम्हाला मी एक आजच्या याच्यासाठी एक छोटंसं आकलन समजावून देतो. आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आकलन तर पाहायचं आहे. आपल्याला उतारा कशाप्रकारे येतो पहा, उतारा व त्यावर आधारित प्रश्न. पहा, पहिला आपण या ठिकाणी घटक पाहूया. थोडक्यात पाहूया. परत याचा व्हिडिओ आपण घेणार आहोत, पण थोडक्यात पाहूया. ठीक आहे. उतारा व त्यावर आधारित प्रश्न. त्या ठिकाणी आपल्याला पहिले हे समजून घ्यायचंय. उतारा एकाग्र चित्तेने काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या. जो आपल्याला उतारा दिलेला असतो तो एकाग्र गतीने वाचा, जेणेकरून आपल्याला प्रश्न पाहताच त्याचं उत्तर हे समजलं पाहिजे. उतारातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन या बाबतीची माहिती नीट लक्षात घ्या. एखाद्या उत्तरात प्रसंग दिला असेल, घटना दिली असेल, संवाद दिला असेल, वर्णन दिलं असेल, याची जी माहिती ती आपण व्यवस्थित वाचली गेली पाहिजे. प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायी उत्तरांचा विचार करून अचूक उत्तर शोधा. आपल्याला खाली पर्याय देखील असतात, मग त्या पर्यायांचा विचार करून आपल्याला अचूक उत्तर शोधायचे. मजकुराच्या क्रमाने उतरत्या प्रश्न पहा. उतार्यात
एखाद्या वेळेस खालच्या उताराचा देखील प्रश्न विचारला जाईल, एखाद्या वेळेस वरचा क्रमाने नाही विचारत ते. त्यानंतर उतार्यावर किमान 3 प्रश्न विचारले जातील. उतार्यावर आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील. तर पहा आपला आजचा एक पहिला उतारा स्वाध्याय, उतारा व त्यावर आधारित प्रश्न. पुढील उतारा वाचून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा व योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. हा प्रश्न आपल्याला असेल. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येतील. आपल्याला 7-8 उतारे पाहायचे आहेत मित्रांनो. पहा, झाडावरच्या चिमण्या जागे होत होत्या, त्यांच्या गोंगाटानं जागा झालेला बुलबुल. पहा, झाडावरच्या चिमण्या जागा होत होत्या आणि त्यांच्या गोंगाटानं, त्यांनी जो गोंगाट केला त्यावरून जागा झाल्या बुलबुल आपल्या डोक्यावरचा तुरा फुलवत होता. अचानक चिमण्याचा भीर झाडावरून उडालं आणि कडकीच्या बोटावर उतरलं. जिपऱ्या झुंजड्याच्या फुललेल्या कणासारखे कडकडीचे शेंडे दिसू लागले. शेपटीचे गोंडे फडकवत चकचकत खारी फांद्यावरून पडत होत्या. चिंचेच्या डोलीत उतरलेले घुबड डोलीच्या तोंडीशी बसल्या. जागी पेंगत होत भारद्वाजाच्या गंभीर आवाजाची लेकरे साऱ्या शिवारावरून घुमली. आता उगवतीच्या अंजारी आकाशाला पांढरी किनार धरली होती. गावाच्या देवकाळातून घंटेचा आवाज उठत होता. एक बडगा पंखाचा फडफड करीत शेळीचा कापूस उतराव तसा तळ्याकाठी उतरला. भ्यालेल्या बेडकाने तळ्यात उडी मारली. त्या जागेवर वलय उठल तळ्यातली कमळाची पान क्षणभर हेलावली. हिरव्या पानावर उचवलेले पांढरं कमळ आकारानं डोललं. दिवस उगायला अजून खूप वेळ असताना धरती जागा झाली. मला माहितीये तुम्हाला पॅसेज काहीच समजला नाही. हे जर समजून घ्यायचे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. या ठिकाणी आपल्याला पक्ष्यांचं तसंच असेल असाच पॅसेज दिला जाईल. पॅसेज म्हणून जर उत्तर पाहिजे तर अशा प्रकारे सोपे देखील पॅसेज मी थोडा अवघड घेतलाय. पॅसेज आपल्याला गुंतागुंतीचा पॅसेज असेल तो 2दा वाचावा लागेल तेव्हा तो आपल्याला समजेल. पण पॅसेजवरची प्रश्न कसे असतील, वरील उतारातील किती पक्ष्यांची नावे आलेले आहेत. वर आपल्याला पाहायला भेटलं की जो उतारा होता त्या ठिकाणी पक्षी होते आणि पक्षींचं काहीतरी संवाद, काहीतरी किलकिल बलबल चालू होती आणि त्यांना आपल्याला प्रश्न विचारले की वरील उतार्यात किती पक्ष्यांची नावे आपल्याला पाहायला मिळाली किंवा ऐकायला आले. 3, 6, 5 की 4. तर योग्य उत्तर आहे 5. स्पष्टीकरण पहा, चिमणे, बुलबुल, घुबड, भारद्वाज व बागडा ही 5 नावे आली. ते 5 नावं आपण आलेली या ठिकाणी पहा. उत्तरातील आशयानुसार चुकीचे विधान ओळखा. उत्तरातील आशयानुसार चुकीचे विधान. चिमण्या जाग्या होत होत्या, घुबड बसल्या जागी पेंगत होत्या, भारद्वाज डोक्यावर तुरा फुलवत होता, बांगडा पंखाची फडफड करीत होती. पर्याय क्रमांक 3. उत्तरातील चुकीचे विधान. भारद्वाज डोक्यावर तुरा फुलवत होता. भारद्वाज काय करत होता तर पहा, भारद्वाज डोक्यावर तुरा फुलवत होता का मित्रांनो, तर नाही. भारद्वाज कुठं गेला तू. भारद्वाज गंभीर, लक्षात घ्या, भारद्वाज गंभीर आवाजाची लेकरं साऱ्या शिवारात घुमले. येते लक्षात. उतारा वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची. अशा प्रकारची उत्तरे आपल्याला विचारली जातात. म्हणजे पहा, हे सर्व आपण एक एक करून अभ्यासणार आहोत. मी तुम्हाला फक्त थोडक्यात सांगितलं की आपल्याला कसा अभ्यास करायचा. मी आज तुम्हाला फक्त थोडक्यात सांगितलं उतारा. यावरील सर्व उत्तरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर तुम्हाला जर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कळाले असेल तर एकदा नक्की सांगायचे आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. तुम्हाला जर 7वीचे शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ पाहिजे असतील तर स्टडी विथ संदीप सर हे आपलं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व नोट्स आणि व्हिडिओज अवेलेबल आहेत मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये उतारा या ठिकाणी. थँक्यू फ्रेंड्स.